कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। दारामध्ये तो दिवा लावायचा रोज। आणि झालं शक्य तर आणखीन एक सांगतो, प्रत्येक पौर्णिमाने अमावस्येला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावल्यानंतर घरामध्ये कापूर घ्यायचा, एका जे आपण आरती करतो ना, आरती, त्या आरतीची ती छोटी जी पळी असते त्याच्यामध्ये कापूर टाकायचा, कापराच्या वड्या 10-5 टाकायच्या, त्याच्यामध्ये 3 किंवा 5 किंवा 7 लवंगा टाकायच्या आणि त्या लवंगा त्या पेटवायच्या, कापूर पेटवायचा तो, आणि पूर्ण घरामध्ये अमावस्याच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण घरामध्ये त्याचा धूर लावायचा। घरामध्ये ज्या वाईट गोष्टी आपल्या घरात येऊन बसलेल्या आहेत आणि ज्या आपल्यावर अटॅक करतात, त्या सगळ्या वाईट, कोणाची वाईट नजर असेल, कोणाचे लोक चपला बांधतात घराला, ते वाळक काय असते, फळ कोणचं ते वाळक का काहीतरी फळ असतं पाहते असं डांगरावानी, ते उलट लटकीत येते घराला। आता चपला बांधून आणि लिंब बांधून काही नाही होत। याच्यामध्ये हे वैज्ञानिक दुसरं एक कारण असं याच्यामध्ये सज्जन हो, तुम्ही कापूर आणि लवंग घरामध्ये जर जाळली ना, त्या दोन्ही वस्तूमध्ये एवढी ताकद आहे, घरामधले जी रोगराई आहे ती रोगराई सुद्धा नष्ट करण्याची ताकद त्या दोन गोष्टीमध्ये, घराला पवित्र करण्याची ताकद आहे, ऑक्सिजन देण्याची ताकद कापरामध्ये आहे। आणि म्हणून सज्जन हो, झालं शक्य तर करा, नाही झालं तर अजिबात टेन्शन घेऊ नका, पण ज्याची श्रद्धा असेल त्यानेच हे करा। आणि मग तिथून पुढे पहा तुमच्या घरामध्ये किती आनंद आहे। मला मुंबईवरून, साताऱ्यावरून, सोलापूरवरून अनेक भागाभागातून मला फोन येतात लोकांचे। आता मला त्यांना उत्तर द्यायला मला टाइम नाही, मी त्यांना सांगत असतो त्या युट्यूबच्या क्लिप मध्ये जसं सांगितलंय तसं तुम्ही करा। जीवनामध्ये कितीही पैसा कमवला ना सज्जन हो, तर आपण कमवलेलं धन शुद्ध असणं गरजेचं आहे, पवित्र पाहिजे। शरीर पवित्र असावं, तन पवित्रता, मन पवित्रता आणि धन पवित्रता। धन हे पवित्र असलं ना तरच ते तुम्हाला घरामध्ये सुख देते, नाही तर कित्येक लोक तुम्हाला दाखवतो मी, इतके पैसे कमवतात, रोज हजारो लाखो रुपये कमवतात माणसं, पण त्यांच्या घरात जर पाहिलं ना तर कोणत्याच माणसाचं कोणाबरोबरच बनत नाही, कोणाचंच कोणासोबत जमत नाही सज्जन हो। नुसते भांडणं घरामध्ये, नुसता तंटा। मला तर दादा कित्येक फोन येतात त्या युट्यूबवर, महाराजजी असं होतंय तसं होतंय, काय करावं, घरात सुख लागत नाही, चैन पडत नाही, आराम मिळत नाही, कसं मिळेल सांगा ना सज्जन हो। जीवनामध्ये आपण जर लोकाला त्रास देऊन त्या लोकांचं धन जर आपण आपल्या घरामध्ये आणून टाकलं, तर त्या लोकांना त्रास देऊन आपण आणलेलं घरामधलं धन आपल्याला कसं सुख देईल हो। घरामध्ये ते आपल्याला आनंदी राहू देऊ शकणार नाही, कारण धन हे आपलं पवित्र असलं पाहिजे, ते शुद्ध असलं पाहिजे। कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी।